मनसेनं म्हणजे मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवलीत निवडून आले, ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेला खरं तर पाठिंबा दाखवलाय आणि पाठिंबा दर्शवलाय. पण त्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देताना त्यांनी कुठेच महायुतीला पाठिंबा सांगितलेला नाहीये. त्यामुळे 53+5 केले तर 57चं गणित होतं आणि 2 नगरसेवक, माफ करा, 58चं गणित होतं. 53+5 58 आणि 2 नगरसेवक हे मनसेच्या नगरसेवकांसोबत ठाकरेंचे होते. तर आता ठाकरेंच्या नगरसेवकांची नोंद ही मनसेच्या नगरसेवकांसोबत झाली आहे का, आणि ते जर मनसेसोबत गेले असतील तर मनसेचा 7चा आकडा होतो आणि 53+7 60 होतं. मग 2 नगरसेवकांचा मुद्दा येतो की 2 नगरसेवक कोण, म्हणजे 62चा आकडा कोण गाठतंय. पण मग इथे उर्वरित नगरसेवकांचं गणित येतं की जर ठाकरेंच्या 11 पैकी 2 जण मनसेसोबत गेले तर 9 त्यांचे उरतात. काँग्रेसचे 2 येतात, काँग्रेसचे 2 येतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक होतो. म्हणजे 9 3 12 आणि भाजपचे 50 असं मिळून जे गणित झालं तर भाजपचा महापौर बसू शकतो.